कर्ज झाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली. कुठून आलाय का? आम्ही करमाळा पारवड आहे 10 10.5 सरकारनं कर्जमाफी जाहीर केली पटली नाही. सरसकट पाहिजे. पंढरपूरचे गाव तुम्हाला कर्जमाफीविषयी काय वाटतं? सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. शेतकऱ्यांना अटी शर्ती लावू नका. तुमचं सरकार हे फसवून आलेलं सरकार आहे, त्यामुळे तुम्ही अटी शर्तीवर निवडून आणि निकष लावून तुमचे जर आमदार खासदार आणले असतील तर ती अट शेतकऱ्यासाठी उपयोगी नाहीये. जर शेतकऱ्यासाठी एकच आणि एकच सरसकट कर्जमाफी ही 100% 2 लाखापर्यंत ही झालीच पाहिजे. त्यावेळेसच हे आंदोलन आणि ही जी शेतकऱ्याची जी आजची लढाई आहे ती जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं मी सांगतो. आज तिसरा दिवस आहे, शासनानं दखल घेतली नाही. रोहितदादांची तब्येत खालावत चाललेली आहे, काय वाटतं? आज आम्ही बघतोय, आज पहिल्या दिवशी मी स्वतः अन्नत्याग आंदोलन केलं आणि आज 2 दिवस झाले मी सर्व जनभावना जाणून घेतोय. तर मला असं जाणवतंय की शेतकरी आता आक्रमक होताना दिसतोय. आजच शेतकऱ्याला इथं रुमणं आणलेलं आहे, उद्या आम्ही रुमणं आणि ऊस हे घेऊन आज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्याची आणि आंदोलनकर्त्याची दखल घ्या आणि या तुमच्या अटी निकषातून या शेतकऱ्याला मुक्त करा आणि सरसकट कर्जमाफी द्या. अन्नत्यागासाठी जे बसलेले दादा आहेत त्यांच्या भावना जाणून घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आणि सरळमार्गी कर्जमाफी द्या, एवढं मी सांगतो. एकीकडे रोहितदादांची तब्येत खालावत चालली, दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले आमदार टीका करतायत या आंदोलनावर. सरकारी गेंड्याच्या कात्र्याचा आहे, त्याला घामच फुटल. शेतकऱ्याची काळजी त्याला नाहीच. तर शेतकरी सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्जमाफी करावी. मडळकर म्हणाले वडापाव खातील त्यांच्या भोवती संरक्षण कवच लावा, काय सांगतात शेतकरी? असल्या चांदळ चौकडी त्यांनी पाळलेली कुत्री जायची नालायक सारखी पिल्ली ती सरकार पिल्ली आहे ती, नालायक सरकार आहे. सरकारनं सोडलेली पिल्ली आहे ती. काय वाटतं सरकारने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यायला विलंब लावते वाटतं? 100% विलंब लावतोय, मुद्दाम करते मुद्दाम. काय या मागचा काय हेतू आहे सरकार? या मागचा हेतू काय आहे सरकार? सरकारनं आलाय काय रेट तर देतो, रेटात देणार, रेट तर देतो, रेटात देण्याचा प्रयत्न करताय. शेतकऱ्याचा उद्रेक झाल्यानंतर सरकारला समजल. शेतकरी तोंडाला पाणी पुसण्याचं काम करते, दुसरं काय. कसा उद्रेक होईल शेतकऱ्यांचा, काय बोला की काय कसा उद्रेक होईल शेतकऱ्यांचा? खरं बघायला गेलं तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा या पंढरपूरमध्ये जी आषाढी एकादशी आहे त्या आषाढी एकादशीला मला वाटत नाही की जेणेकरून सरकार इथं येऊन जाईल. आणि पंढरीच्या पांडुरंगाला एक साकडा आहे की ह्या अडाणी सरकारला चांगल्या पद्धतीने हे देऊ. काय आषाढीला मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही का? मग नाही त्यांना इकडे येऊ देणार नाही आम्ही. रोहित पवारांची तब्येत खालावत चालली, लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा, काय वाटतं? नाही लवकरात लवकर सरकारने निर्णय घेतलाच पाहिजे, नाहीतर आम्ही बोलू देणार नाही ना, काय तर आम्ही उभी देणार त्यांना इथं. काय सांगचाल? आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा, काय प्रतिक्रिया असेल शेतकरी? सरकारने लवकर याची दखल घेऊन टोटल शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी. तिसरा दिवस आहे, रोहित पवारांची तब्येत खालावत चाललेली आहे. हो बरोबर आहे, आज तिसरा दिवस आहे. रोहितदादांनी अन्न वगैरे काही घेतलं नाही, त्यांची तब्येत खालावते. त्यामुळे जी वेळीच दखल शासनाने घ्यावी ही विनंती. चांगलं आंदोलन करतायत दादा, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आंदोलन करतायत. पण आता हे सरकारनं लवकरात लवकर दखल घेतली तर बरं होईल. शेतकरी जास्तीत जास्त आक्रोश होण्याच्या अगोदर सरकारने दखल घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी होतील. आता तरी सरकारनं जागं राहिलं पाहिजे, की शेतकऱ्यांसाठी तरी जागं झालं पाहिजे आता तरी. कारण की सरकार हा फक्त सावकारांचं राज्य चालवण्यासाठी सत्तेत आलं आहे, शेतकऱ्यांसाठी नाही. आज रोहित दादा शेतकऱ्यांसाठी उभा आहे, शेतकऱ्यांसाठी उपाशी आहे. तर शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय भेटावा म्हणून आज रोहित दादा उपोषण करत आहेत.
पडळकर साहेबाकडे कदाचित जमीन असायला नसायला पाहिजे, कारण की पडळकर साहेब हे मंगळसूत्र सोडून मोठे झालेले लोक आहे. त्यांना शेतकऱ्याची जाण नसलेले नेते नाही आहेत. त्याच्यामुळं पडळकर साहेबाला आता त्यांच्या धन्याचं गुणगान घातल्याशिवाय काही उपाय नाही, पर्याय नाही. फडणवीस साहेबाचं गुणगान घातल्याशिवाय त्यांना पर्याय नाही, कारण की पडळकर साहेब कधी शेती करून मोठे झालेले नाही. पडळकर साहेब मंगळसूत्र चोरून मोठे झालेले नेते. त्याच्यामुळे ते शेतकरीच्या लेकराला कधी समर्थन करणार नाही. ही त्यांना जाण असायला पाहिजे, समज असायला पाहिजे. हे माझं एवढंच म्हणणं आहे. काय वाटतंय आज तिसरा दिवस आहे सरकारनं त्या प्रकारे सरकारने लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. ह्या नालायका सरकारला लवकर कळायला पाहिजे. सगळे शेतकऱ्यासाठी फायद्यासाठी आमदार रोहितदादा पवार हे अन्नत्यागाला बसले. आज तिसरा दिवस आहे. सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा दादांच्या पाठिंबा आहे. आज खासदार राजू शेट्टी भेट देऊन गेले, अनेक मान्यवर भेट देत आहेत. सत्ताधारी पक्षातल्या आणखी कोणी मंत्र्यांनी भेट दिली? हा ना, ते सर्व आपले आता जे आहेत ते ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्याचे आहेत. तरी सगळ्या आमदार खासदारांनी आता दादांना भेट द्यायला यायला पाहिजे. पण भेट तर नाही, उलट सत्ताधारीतले आमदार टीका करतायत या आंदोलनावर. त्यांना बोलायला काय जाते, त्यांना भरपूर त्यांच्याकडे पैसा पण आहे. शेतकऱ्याची आज अवस्था भरपूर बिकट झालेली. त्यांना बोलायला काय अडचण नाही. ते काय बोलणार, ते पैशाले माणसं आहेत ते आमदार खासदार. काय खरोखर शेतकऱ्याची अवस्था काय आहे? शेतकऱ्यांची गेल्या वर्षभरापासून अशी अवस्था आहे की बाबा म्हणजे शेतकऱ्याला समजा एकरीचा 40,000 50,000 रुपये कांद्याला खर्च झाला असेल तर आजला 10-15 हजार रुपये त्याच्या एकरी हातात पडलेले आहेत. शेताच्या यंदा खताचे भाव असतील बघा तुम्ही, 1500-1600 रुपयाला मागच्या वर्षीला खत होतं, यंदा ते 2200 रुपयावर गेलेलं आहे. आणि आपण ज्यावेळेस बी बियाणं घ्यायला जातो त्यावेळेस एका 5 किलो बियाण्याचे खर्च 1200 रुपये, आणि आमच्याकडून ज्यावेळेस उडीद खरेदी केला जातो त्यावेळेस त्याचा भाव 4,000 रुपये 100 किलोचा केला जातो. तरी हे सरकार 100% शेतकरी विरोधी आहे. जरी सरकारमधलं कोणी इथं भेट द्यायला आलं नसेल, कुठं काय झालं नसेल, तरी ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णपणे दादाच्या पाठीशी आहे आणि 100% रोहिदाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश येईल. काय सरकारची कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी एकदम म्हणजे सरकारची लबाड कर्जमाफी. ही फडणवीस सरकार म्हणजे शेतकऱ्याचं सरकार नाही. हे ठाकरे सरकार, पवार साहेब दादाच्या मागण्या मांडतायत त्या योग्य आहेत का? एकदम योग्य. ते असे एकदम शेतकऱ्याच्या योग्य मागण्या मांडतायत. नाही, या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर शेतकऱ्यांची भूमिका काय असणार? शेतकरी पूर्ण या महायुतीच्या विरोधात जाईल सरकारच्या.